निपाणीच्या विविध समस्यांवर प्रशासनाने लक्ष द्यावे. लवकर पाठपुरावा करू. प्रादेशिक आयुक्त के.एम. जानकी. निपाणी शहरातील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या, सरकारी पदवीपूर्व पीयूसी 11वी-12वी कॉलेज मंजुरी तसेच निपाणी तालुका समाज कल्याण कार्यालय सुरू करण्याबाबत प्रादेशिक आयुक्त श्रीमती के.एम. जानकी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. निपाणी शहरात तलावामध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना 10 ते 12 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा निपाणी नगरपालिकेचा आंधळा कारभार असून तातडीने नियमित पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी निपाणी हे बेळगाव जिल्ह्यातील मोठे शहर असून येथे सरकारी पदवीपूर्व 11वी-12वी कॉलेज मंजूर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच सरकारी डिग्री कॉलेजमध्ये बीए व बीकॉम अभ्यासक्रम सुरू असले तरी बीएससी, बीसीए आणि बीबीए अभ्यासक्रमांना मंजुरी असूनही इमारत नसल्याने ते सुरू झालेले नाहीत. त्यामुळे तातडीने इमारत बांधकाम करून हे अभ्यासक्रम सुरू करावेत अशी विनंती करण्यात आली. निपाणी तालुका होऊन 7 वर्षे पूर्ण झाली असूनही समाज कल्याण कार्यालय नसल्याने एससी, एसटी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृह व विविध योजनांसाठी 22 किलोमीटर दूर चिक्कोडी येथे जावे लागत आहे. त्यामुळे निपाणीमध्ये स्वतंत्र तालुका समाज कल्याण कार्यालय मंजूर करावे अशी मागणी करण्यात आली. याबाबत प्रादेशिक आयुक्त श्रीमती जानकी यांनी चिक्कोडी येथील असिस्टंट कमिशनर यांच्याकडे निवेदन देण्याचे सांगितले असून या मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी श्री संजय कांबळे, अध्यक्ष निपाणी तालुका ब्लॉक काँग्रेस प्रचार समिती, माननीय श्री यासीन मनेर, सदस्य निपाणी तालुका अनुसरण समिती, तसेच चिक्कोडी असिस्टंट कमिशनर, तहसीलदार निपाणी, उपतहसीलदार निपाणी व शासकीय कर्मचारी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.